तळागाळात जायचं असेल तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांची कर्जमाफी केली पाहिजे या डॉक्टर अण्णासाहेब डांगेंच्या विचारसरणीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 80च्या दशकाच्या शेवटी कर्जमाफी संदर्भात भाजपने राजकीय आणि व्यापक स्वरूपात लढा दिला. कडक शिस्त, प्रशासनावर पकड असणारे अण्णासाहेब डांगे यांनी पाणीपुरवठा खात्याचे मंत्री असताना टँकरमुक्त महाराष्ट्र हे शिवधनुष्य पेलून टँकरच्या जाळ्यातून महाराष्ट्र सोडवला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडी येथून तेथील विकास केला. प्राध्यापक राम शिंदेंना राजकारणात समाजकारणात आणलं. खऱ्या अर्थाने अण्णासाहेब डांगेंनी भाजपाची मुळे तळागाळात रुजवली असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलेत. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91व्या वर्षाचा मंगलमय प्रारंभ आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच डांगे शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते डॉक्टर अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील होते. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दुर्ग विकास मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, आमदार सुरेश खाडे, विनय कोरे, सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर, अरुणांना लाड, सत्यजित देशमुख, धैर्यशील कदम, इद्रिसभाई नायकवडी, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शेखर इनामदार, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, राहुल महाडिक, जयश्री पाटील आदी जण मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वागत संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी केलं. आणि त्यातनं कर्जमाफी सारखा मुद्दा ऐरणीवर आणला आणि म्हणून मी पण निर्णय केला, अण्णांना तर काही देता येत नाही, पण इथे यायच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच या ठिकाणी यावं आणि म्हणून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे. आपल्याला दुसरं मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं मराठी साम्राज्य जे आहे, मराठ्यांचं जे साम्राज्य हिंदवी स्वराज्य आहे, या हिंदवी स्वराज्याला विस्तारित करण्याचं काम, ते स्थिरावण्याचं काम आणि अखिल हिंदुस्थानामध्ये ज्यावेळेस मोगलांनी हिंदूंच्या आराध्य दैवतांना मोडलं होतं, त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भारतामध्ये त्या सगळ्या देवालयांचं घाटांचं निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं. पण दुर्दैवाने आमचा समाज त्यांचं जन्मस्थळ देखील विसरला होता, पण अण्णा मात्र विसरले नव्हते. आणि म्हणून अण्णांनी त्या ठिकाणी ठरवलं की हे जन्मस्थळ शोधून काढायचं. मग चौंडी मध्ये आहे, मग चौंडी कुठे आहे? मग पहिल्यांदा असं लक्षात आलं इथे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात आहे, पण मग ते शोधून काढलं नाही. ते अहिल्यानगर म्हणजे तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि शेवटी अण्णांनी ते स्थळ केवळ शोधलं नाही तर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या स्थळाचा विकास करण्याची सुरुवात ही जर कोणी केली असेल तर ती अण्णासाहेब डांगेंनी त्या ठिकाणी केली. ते मला अतिशय आनंद आहे. ते स्थळ तर त्यांनी शोधलंच, त्याच्या पाठोपाठ आमच्या राम शिंदेंनाही त्यांनी शोधून काढलं आणि तिथलं आमदार केलं. आणि आता राम शिंदेच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारने
त्याही चोंडीचा पूर्ण कायापालट करण्याकरता जवळजवळ 700 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला. त्याचं काम देखील सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये जे कार्य अण्णासाहेबांनी सुरू केलं होतं ते पूर्ण करण्याचं काम आपण करणार आहोत. तिसरं महत्वाचं काम ते म्हणजे वाटेगाव इथे